इलेक्शनच्या काळात 1000ची नोट हा चित्रपट रिलीज होतोय 9 मेला. श्रीहरी साठे दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला प्रत्येक सिच्युएशनसाठी ॲप्ट असं सॉन्ग मिळणार आहे, ॲप्ट असं गाणं मिळणार आहे. चित्रपटाचे कंपोजर शैलेंद्र बर्वे आपल्या संपूर्ण टीमसोबत इथे आहे. संहितानंतर म्हणजे अगदी नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपट आणि सुमधुर गाणी अशा कॉम्बिनेशननंतर एक पॉलिटिकल सटायर आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी तुझं संगीत काय सांगशील? ऑफकोर्स सी देर वर लॉट ऑफ एक्सपेक्टेशन. म्हणजे ते असतंच की आता नॅशनल अवॉर्ड झाल्यानंतर 526 चित्रपटातनं आपण जेव्हा सर्वोत्कृष्ट ठरतो तेव्हा ते फिलिंग ऑटोमॅटिकली एक प्रेशरचं येतं की अरे आता पुढे काय होणार. पण गंमत जसं मी मगाशी पण म्हणालो की मुळात संहिता जो घडला माझ्या आयुष्यात तो घडला. कारण काही मला आता कसा घडला याचं फार उत्तर नाही. पण मुळात जे काम होत जातं ते आपण जसे असतो त्या गोष्टीमुळेच ते तशा प्रकारचं काम होत जातं आपल्याकडनं. आणि कुठेतरी मग ते काम रेकग्नाईज केलं जातं, कुठेतरी पुरस्कार मिळतात, काही होतं. मी फार काळ हा विचार करत होतो की एक्सपेक्टेशन्स असतील लोकांचे की आता पुढे काय, मग नावं ठेवतील का लोक, मग अमुक मग तमुक. तर मी बॅक टू स्क्वेअर वन गेलो. मी असाच विचार केला की आपण जे करत होतो तेच आपण करत राहावं आणि त्याच फ्लोनी, त्याच एनर्जीनी, आपण त्याच पॅशननी आपलं काम करत राहावं. बाकी जे घडतं ते घडतं, त्याला काही फार आपण त्यामुळे ते आपण एक कुठल्याही डिझाईनला फॉलो न करता, कुठल्याही पॅटर्नला फॉलो न करता आपल्याला वरतून जे पॅटर्न बनवून पाठवलेलं आहे त्याच पॅटर्नला प्रामाणिक राहून आपण आपलं काम करत राहायचं. बाकी जे होईल ते होईलच. त्याच्यामुळे ऑफकोर्स अगेन संहितासारखा चित्रपट केल्यानंतर 1000ची नोट हा जो चित्रपट आहे ह्याची मुळात कथा इतकी सुंदर आहे की जेव्हा मी कथा ऐकली पहिल्यांदा तेव्हाच मी श्रीहरी साठे जो आमचा दिग्दर्शक आहे त्याला मी म्हणालो की बस मी हा चित्रपट करतोच आहे, म्हणजे झालं, संपलं, म्हणजे ह्याच्या पुढे काही आपण बोलायचंच नाही, डिस्कशन नाही. इतकी सुंदर अप्रतिम बोजेवारांची कथा आहे. बरं, एक मला सांगावं असं वाटतं की पॉलिटिकल सटायर नाही आहे हां मुळात. म्हणजे जरी त्याला इलेक्शनचा बॅकड्रॉप आहे आणि एक चिमूटभर राजकारण ह्या चित्रपटाच्या बॅकड्रॉपमध्ये आहे. पण ॲक्च्युली ही गोष्ट एका फार रिमोट एका गावात राहणाऱ्या एका आजींची आहे जी उषाताईंनी प्ले केलं आहे. आणि मोर ओव्हर मी म्हणेन की इट्स अ स्लाइस ऑफ लाईफ फ्रॉम अ व्हेरी रिमोट प्लेस. एका मनसोक्त आपलं आयुष्य जगणाऱ्या एका आजीची खेळकर आयुष्य जगणाऱ्या एका आजीची ही गोष्ट आहे. आणि जी फारच धमाल आहे, ज्या बाईच्या आयुष्यामध्ये एक घटना घडते आणि त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात 1000 रुपयाची नोट येते. या बाईंनी कधी मुळात एकत्र 10 रुपयाची नोटही बघितली नसेल अनेक वर्षात. असे असं फॅक्ट एक्झिस्ट करतात हे मुळात आपल्याला पचायलाच कठीण आहे की असं आहे कितीतरी जागी की लोकांनी एकत्र 10 रुपयेही बघितलेले नाहीत. म्हणजे तुम्ही अख्खे चित्रपट बघाल तर तुम्हाला कळत जाईल की काय त्याची गंमत आहे. पण मुळात कथा ही आहे की ती बाई जरी फार लहान असली पैशानी तरी ती मनाने खूप मोठी आहे आणि ती सुंदर आयुष्य जगते आहे. म्हणजे जसं मी मगाशी एक म्हणालो की ती 1 रुपयाचा गुळ घेते आणि त्याच्यातला 8 आण्याचा मुंग्यांना घालते. कारण तिच्याकडे 1 रुपया असतो गुळ घ्यायला, पण ती 8 आण्याचा मुंग्यांना घालते. हे जे कॅरेक्टरचे वेगळे वेगळे डायमेन्शन्स आहेत ते इतके ब्युटिफुल आहेत. तर मुळात मी म्हणेन की इट्स की कसं झालं आहे की 1000ची नोट हे नाव आहे चित्रपटाचं. पण आपल्यासाठी, शहरातल्या लोकांसाठी हल्ली खरंच आपण विचार करावा एकदा की आपल्यासाठी 1000 रुपयाच्या नोटेची किंमत खूप कमी झाली आहे, खूपच कमी झाली आहे. म्हणजे हा चित्रपट जेव्हा मी पहिल्यांदा त्याची असेंब्ली स्क्रीनिंग बघत होतो आणि संपल्यानंतर जेव्हा मी उठलो तेव्हा मी आणि माझी अख्खी टीम, म्युझिकल टीम, आम्ही चित्रपट बघत होतो. आम्ही 10 मिनटं एकमेकांशी बोललो नाही चित्रपट संपल्यानंतर. आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या थॉट प्रोसेसमध्ये होतो. आणि 10 मिनटानंतर मी श्रीहरीला जाऊन सांगितलं की कुठेतरी तू मला माझ्या एक्झिस्टन्सला चॅलेंज केलंस. असं मला एक फिलिंग आलं की मी काय जगतो आज आणि मी जे जगतो खरंच तसं जगायला हवं का, असा एक प्रश्न मला पडला. विच इज द बॅकड्रॉप ऑफ दिस फिल्म, विच इज द मेन काय म्हणतो आपण त्याला, मेन स्केलेटन ऑफ द फिल्म. ही 1000 रुपयाच्या नोटेची किंमत कमी झाली आहे पण त्या नोटेने आनंद वाढला आहे का? मुळात
हा ह्या चित्रपटाचा मेन क्रक्स आहे की 1000 रुपयाची नोट असेल पण आनंद किती हजाराचा आहे तुमच्याकडे. ह्या बाईकडे 1000 रुपयाची नोट नव्हती तरी तिच्याकडे आनंद अमाप आहे. हा ह्या चित्रपटाचा मेन मुळात ही गोष्ट आहे आणि त्याच्यातनं उलगडणारं कथानक आहे जे फार तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इमोशनल एक्सपिरियन्सेसमधनं नेतं आणि त्या एक्सपिरियन्सेसमधनं येणारी गाणी त्याची, तर त्या कथानकासोबतच ती गाणी येतात. म्हणजे की असं काही वेगळं त्याच्यात केलेलं नाही आहे. तर 4 गाणी आहेत, 5 आहेत ॲक्च्युली, चित्रपटात 4 आहेत. त्याच्यात एक धोंडी धोंडी पाणी दे म्हणून एक तिकडच्या आदिवासी प्रदेशात एक धोंडी देव म्हणून आहे त्यांचा, ज्याची ती प्रार्थना करतात त्याला की पाऊस पडू दे म्हणून, कारण त्या भागांमध्ये पाऊस फार कमी पडतो कधी कधी. तर ते बेडूक काठीला लावून मुलं नाचतात आणि त्याच्याबरोबर ते धोंडी धोंडी पाणी दे असं. तर श्रीहरीचा असा विचार होता की एक आपण गाणं करावं ज्याच्यावरती ती आदिवासी मुलं नाचतील आणि ते आदिवासी लोकांचं गाणं वाटावं पण ते ओरिजिनल असावं. असा त्याचा काहीतरी चॅलेंजिंग ब्रीफ आम्हाला होता ना. म्हणजे भोजेवारांनी ऑफकोर्स ते गाणं लिहिलं आहे त्या, आणि त्या गाण्यात जसं लिहिलं गेलं आहे त्यातच त्याची गंमत आहे खूप, तर त्याच्यातनंच त्याची चाल घडत गेली. तसंच एक ते धोंडी धोंडी पाणी दे गाणं आहे जे छोट्या मुलांनी गायलं आहे, 2 फार सुंदर गायलेलं आहे. त्याच्यानंतर एक नेहांतनी गायलेलं गाणं आहे मले बेज्जा हरिक झाला. आता ही मुळात चित्रपट वऱ्हाडी भाषेत, वऱ्हाडी भाषा म्हणजे वऱ्हाडी डायलेक्ट आहे, त्याला मराठीत आहे, मराठी लोकांना समजेल पण वऱ्हाडी डायलेक्ट आहे त्याला. त्याच्यामुळे ती भाषा, त्याचं लिखाण, ते सगळं आम्हाला मुळात आमच्या सिस्टीममध्ये घ्यायला लागलं, कारण त्या भाषेचा एक लहजा आहे, त्याचा एक हेल आहे वेगळ्या पद्धतीचा. त्यामुळे त्या भाषेतल्या गाण्यांना चाली करताना त्याचा वेगळेपणा, त्याचं ओरिजिनॅलिटी जपून त्यातली गाणी करायची. हे तर नेहानी गायलेलं गाणं तर प्युअर वऱ्हाडी आहे. मले बेज्जा हरिक झाला असं ते गाणं, म्हणजे मला खूप आनंद झाला असं ते गाणं आहे. तर त्या गाण्याविषयी ॲक्च्युली नेहाच बोलेल नंतर, पण ते गाणं आहे. त्याच्यानंतर आरतीताईंनी एक गाणं गायलं आहे जी ओवी आहे फिल्ममध्ये एक, तर आरती अंकलीकरांनी गायलं. म्हणजे परत एकदा आरतीताईंबरोबर काम करण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे आणि त्या आम्हाला हो म्हणाल्या. हेच आमच्यासाठी खूप मोठं असतं की त्या हो म्हणणं, कारण त्या खूपच पटकन नाही असं म्हणतात आणि त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्या मला नाही गायचं असं त्या सरळ सांगतात. त्यांच्या इतकी प्रामाणिक बाई मला नाही वाटत महाराष्ट्रात आहे दुसरी. सॉरी आरतीताई, पण मी फार ऑनेस्टली बोललो. पण पटकन करतात की हा खूप छान गायली. हो म्हणजे ते इतक्या फार काय म्हणतो त्याला ऑनेस्ट अशा आहेत त्या. तर आरतीताईंनी एक गाणं गायलं जी परत ओवी आहे चित्रपटात. तर ती ओवीच असावी, ट्रेडिशनल ओवी वाटावी, त्याची मॅच्युरिटी, त्या सिच्युएशनची मॅच्युरिटी, कॅरेक्टरची मॅच्युरिटी सगळं घेऊन ती ओवी यावी आणि ती ओरिजिनल वाटूनसुद्धा, म्हणजे त्या ट्रेडिशनल फॉर्ममधली वाटूनसुद्धा ती ओरिजिनलच चाल असावी असं श्रीहरीचं म्हणणं होतं. तर परत दॅट वॉज ऑल्सो व्हेरी चॅलेंजिंग अगेन. तर त्याच्यामुळे वी हॅड टू वर्क टुवर्ड्स इट की श्रीकांत बोजेवरजी ज्यांनी लिहिलं आहे परत, आणि परत त्या भाषेला घेऊन, आणि ऑफकोर्स आरतीताईंची की ब्युटिफुल क्वालिटी आहे. त्या गातात तेव्हा त्या मुळात डिव्हाइस गातायत असं कधी वाटतच नाही. त्या गातात ते इतकं क्लिअर इमोशन एक्सप्रेस्ड असतं आणि त्या वनगो गातात, त्याच्यामुळे इतक्या सुंदर गातात. त्यांचं एक्सप्रेशन इतकं प्युअर असतं जे ॲक्च्युली जी ऑनेस्टी त्यांच्या व्हॉईसमधनं येते ती ऑनेस्टी ह्या कॅरेक्टरमध्ये आहे मुळात. तर आय वॉज फॉर्च्युनेट टू गेट आरतीताई ऑन बोर्ड ॲक्च्युली फॉर दिस सॉन्ग. ॲक्च्युली ह्याचं एक मेल व्हर्जनसुद्धा जे अमोल बावडेकरनी गायले. अमोलनी ही फार म्हणजे अमोल ॲक्टर आहे, लोकांना माहिती आहे, पण अमोल हा अप्रतिम गायक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तर अमोल बावडेकरनी ती ओवी मेल व्हर्जन गायला आहे. तर त्याचं मेल, जसं मगाशी श्रीहरी म्हणाला की मेल रिवायरिंग इमोशन्सचं होतं कधी कधी, तर ते तसं रिवायरिंग झालं आहे त्या इमोशन्सचं. तर त्याच्यामुळे तेही एक फार वेगळ्या पद्धतीचं. नंतर विवेक नाईक एक गाणं गायलं आहे जे निवडणुकीचं प्रचाराचं एक गाणं आहे, जे फिल्ममध्ये एक पॉलिटिकल पार्टी आहे त्यांच्या प्रचाराचं गाणं. बरं त्याचासुद्धा ब्रीफ तसाच होता की ते जसं पॉलिटिकल पार्टीजची एक पद्धत असते की कुठला तरी एक पॉप्युलर ट्यून घेऊन त्याच्यावरती शब्द लिहून, हां, तर त्याचं म्हणणं होतं की ते गाणं तसं वाटावं पण ओरिजिनल असावं. म्हटलं अरे असं हा उलटा असा ब्रीफ कसा असू शकतो. तर मग आता ते पण आम्ही प्रयत्न केला आहे आणि वन्स अगेन गंमत केली आहे, फार मजा आली आहे काम करताना आणि चित्रपट फार छान मुळात घडत गेला आहे आणि खूप पॅशनेटली बनवलेला चित्रपट आहे, खूप पॅशनेटली काम केलं आहे सगळ्या टीमने. तर आय फील इट विल टेक इट्स ऑन टर्न आणि आय होप लोकांना
खूप आवडेल. हो. शैलेंद्रने अगदी सगळं सरेसोट त्याच्या वाटणीचं सगळं बोललेलं आहे. आता फक्त तुम्ही दोघं पण खूप छान एक्सप्लेनेशन होतं. नेहा, तुझ्या वाट्याला जे गाणं आलेलं आहे ते एकदम स्ट्रॉंग पिक्चरायझेशन आहे त्या गाण्याचं. म्हणजे अगदी तू गाताना आपण विचार करू शकतो की काय व्हिज्युअल्स असू शकते. हे गाणं गाताना तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स वॉज ऑल इमोशन्स इन वन. मध्ये की मला बेजाहरिक झाल्यामुळे पहिला तर आनंद होता तो गातानाचा. मग चॅलेंजिंग इमोशन होतं की आता शैलेंद्र बर्वे हॅज चॅलेंज्ड युअर टॅलेंट. ओके, नाव यू हॅव टू डिलिव्हर. तो एक इमोशन. तो शांत झाल्यावर देन यू द ट्यून्स स्टार्ट सिंकिंग इन. एकदा सिंक इन होत गेली ती भाषा, सिंक इन झाली. मग खूप स्पेशल गोष्ट ह्या गाण्याची अशी आहे की ते 70 वर्षाची आजी तिच्यावर चित्रित आहे आणि तिच्यातलं बालपण आपल्याला दाखवायचं आहे आपल्या आवाजात. तर एक्झॅक्टली त्याने मला असंच सांगितलं की नाही, यू हॅव टू बी युअर सेल्फ, यू हॅव टू सिंग युअर सेल्फ. मुळात मी थोडंसं इकडे ॲड करतो, जे मी मगाशी पण बोललो, आता सॉरी मी बोलायला विसरलो, की नेहामध्ये ना कुठेतरी ती एक म्हणजे ह्या आपल्या कॅरेक्टरची जी एक ब्युटी आहे या फिल्ममध्ये, की तिच्यात खूप गिविंग नेचर आहे, खूप समाधानी आहे ती, खूप आनंदात जगणारी आणि सगळ्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आहे, जी ॲक्च्युली तुला माहिती असेल. म्हणजे फार आम्हाला बोलायची गरज नाही की नेहा तशीच आहे. सगळ्यांची मिळून मिसळून सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी आणि फार सुंदर आयुष्य जगणारी. कधी कधी आम्हाला हेवा वाटतं तिचं की एवढंही कसं मस्त, पण गॉड ब्लेस, टचवूड असंच तिने राहावं. आणि ती क्वालिटी तिच्यामध्ये कुठेतरी नॅचरली आहे, जी मला वाटतं की त्या गाण्यात जी गरजेची होती ती आपोआप तिच्यात असल्यामुळे ती मुळात उतरली आहे असं मला एक. आणि मग म्हणजे फुल तिचा आनंद व्यक्त करणारे 2 अंतरे जातात आणि त्यानंतर एक अंतरा येतो जो एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. म्हणजे ज्याच्यात ती पूर्ण तो पॅथॉस, इनफॅक्ट शैलेंद्र जास्त चांगलं सांगेल त्याच्याबद्दल की तो कम्प्लिटली ऑपोजिट ऑफ आनंद काय असतो तसा तो आहे. तो अंतर काय आहे की बॅक फोर्थ आहे. म्हणजे ते जे गाणं सुरू होतं तिथे तिचा ट्रॅव्हल बॅक आहे इन टू हर मे बी चाइल्डहुड ऑर दॅट रिलिव्हिंग युअर जॉयफुल मोमेंट्स. आणि ते गाणं संपताना आपण परत बॅक फोर्थ येतो, म्हणजे आपण प्रेझेंट स्टेटमध्ये येतो. आता तिथे काहीतरी एक घटना आहे, पण आता मी सगळं सांगत नाही कारण नाहीतर चित्रपटाची गंमत जाईल. तर तिथे काहीतरी एक घटना आहे जी आठवण, जो नॉस्टॅल्जिया तिला परत तिच्या एक्झिस्टिंग फेजमध्ये एक स्प्लिट सेकंडसाठी आणतो आणि परत ती ते सगळं सोडून झोपी जाते. असा ती एक ब्युटिफुल सिनेमॅटिक मुमेंट आहे. तर त्यासाठी ते केलेलं ट्रान्झिशन त्या गाण्याचं, जॉयफुल टू अ सडन नॉस्टॅल्जिक सॅडनेस. इट्स नॉट एक्झॅक्टली सॅडनेस, इट्स नॉस्टॅल्जिया ऑफ सॅडनेस, इट्स अ मेमरी ऑफ सॅडनेस. तर त्याला रिव्हिजिट करून आपण परत त्याच्यात येतो. तर असा तो एक क्रॉस चेंज ओव्हर आहे. तर तो ॲक्च्युली सिनेमा बघतानाच त्याची गंमत खूप येणार आहे. ऑफकोर्स ऑडिओमध्ये तो आपल्याला फील येतो, ती इमेजरी कुठेतरी उभे राहते, पण सिनेमा बघताना ते इतकं परिपूर्ण झालेलं आहे की ते आपोआप लोकांना ते इमोशन मिळणार आहे. आणि ब्युटिफुल थिंग अबाउट ती चाल काय माहिती आहे, इतकं ब्युटिफुल आहे की ती तेवढीच अंगावर येते जेव्हा तो सॅड मोमेंट्स ती अनुभवते त्या गाण्यात. आणि आनंदाची पण तीच आहे, बेसिकली सूर तेच आहेत, पण त्याने कंपोज असं केलं की इट गोज इन बोथ द इमोशन्स. त्यामुळे म्हणजे मी खूप काहीतरी पुण्य केले असतील ना, मग हे गाणं मिळतं. इट इज सच अ, आय वॉज वेटिंग फॉर दिस मोमेंट की कधी रिलीज होणार हे गाणं, अँड आय विल शो इट टू द वर्ल्ड की मी काय करू शकते. सगळ्यांनी ऐकावं अशीच माझी इच्छा आहे. नक्कीच फार छान गाणं झालं. असं एक म्हातारी आजीचं गोंडस गाणं नक्कीच आहे ते. एक अगदी सिच्युएशनला ॲप्ट असं गाणं गायलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तर फार छान होतं. कॅसिओ आणि एक्सप्लेनेशन तेच म्हणाली, त्याचं एक्सप्लेनेशन फार छान होतं. तुम्ही सांगा. सांगणार काय उरलंच नाही गाणं, मी गाणं गातो पण खूप नाही. पण कसं आहे की आरतीताईंची ओवी, नेहाचं वऱ्हाडी गाणं आणि माझं परत अमोल पण तेच गायलं आहे ओवी. एवढी सगळं व्हरायटीज आहेत की म्हणजे मी कुठे कधीतरी जाऊन ब्लॉक झालो. म्हणजे हे, अरे नंतर हे, नंतर माझं गाणं.
पण थँक्स टू शैलेंद्र, म्हणजे त्याने करेक्ट सगळं निवडलं. म्हणजे त्याने व्हॉइसेस प्रत्येकाला वेगवेगळे जे निवडले ते खूप छान होते. आणि तो एकदम फोकस्ड असतो. म्हणजे नाही मला हाच व्हॉइस पाहिजे, तो प्रयोग नाही करत की नाही हे करून बघतो मग ते नाही जमलं ती करून, असं नाही. तो फोकस्ड असतो. मला सांगितलं हे तूच गाणं गाणार, तेव्हा मी म्हटलं ओके. पण हे असं सिच्युएशन आहे. म्हणजे तो कसं आत्ता जसं बोलत होता ना तसंच तसंच आमच्याशी तसंच बोलतो बघ. म्हणजे तो अख्खी म्हणजे एक चित्र समोर अशी आउटलाईन सांगतो पण अशाच भाषेत सांगतो. मग त्याच्यात काही वेगळं नसतं. एवढं इझी करून देतो ना की गाणं गाताना आपण आपलंच कुठलं तरी गाणं गातो आहे, म्हणजे आपलंच, म्हणजे तो सोडून देतो आपल्यावर की नाही हे तुझं गाणं आहे, हे तू गायचं आहे. असं जेवढं इझी करतो ना तेवढं मला नाही वाटत कुठलाही म्युझिक डिरेक्टर असं सोपवतो आपल्यावर गाणं, तो सोडून देतो. एवढं असं आहे हे गायचं आहे तुला आणि एक्सप्रेशन्स तुझी आहेत. मग एक्सप्रेशन्स सिंगरची कबूल करणं पण खूप मोठी गोष्ट असते. आता सांगताना खूप सांगतात पण आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं. मग सांगताना नाही असं करून बघितलं तर चालेल कर, असं जेवढं इझी करतो ना तो, म्हणजे त्याच्यामुळे असं गाणं गायला मजा येते. सिंगरच्या सगळ्या चांगल्या गोष्टी काढून घेतो आणि त्याला जर पटलं ना तर ते ठेवणार तो. कात्री आमच्या हातात असते. असं नाही पण ॲक्च्युली म्युझिक ही प्रोसेस इतकी मॅजिकल आहे, इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये सोलोइस्टिक नेचर असू शकत नाही. आणि मुळात जेव्हा आपण फिल्म म्युझिक किंवा सिनेमाचं म्युझिककडे वळतो तेव्हा इट्स डेफिनेटली टीमवर्क. इट्स नाहीतर मग मी माझा अल्बम बनवीन ना सोलो. ऑफकोर्स म्हणजे मी सगळ्यांनाच म्हणतो की आपल्याला जर आपली मनमानी करायची असेल म्युझिकल तर आपण आपला सोलो अल्बम रिलीज करावा. चित्रपटासाठी जेव्हा आपण म्युझिक करतो तेव्हा त्या चित्रपटाच्या सोलशी समरस होऊन त्याच्यातनं संगीत घडत जातं. तर ऑफकोर्स इट इज टीमवर्क. म्हणजे इट इज नॉट ओनली द कंपोजर ऑर किंवा मगाशीसुद्धा मी जेव्हा म्हणालो की मी आज इकडे म्युझिक रिलीजला मला म्युझिक कंपोजर किंवा म्युझिक डिरेक्टर म्हणून इंट्रोड्यूस केले गेले, बट आय रेप्रेझेंट माय होल डिपार्टमेंट हिअर टुडे. कारण आय हॅव अ बिग टीम. असं नाही की मी एकटाच असतो, मी सगळं बघतो. माझे अरेंजर्स आहेत, उमेश रावराणे माझे प्रोग्रामर आहे, उदय साळवी आहे, नंतर माझे रेकॉर्डिस्ट आहेत प्रतीक काटकर म्हणून रेकॉर्डिस्ट, प्रवीण मुरलीधरन मास्टरिंग इंजिनियर आहेत. अनेक म्हणजे मी असं नावं घेत राहिलो तर ती टीम म्हणजे अशी माझ्या मागे अशी वरपर्यंत यादी जाईल एवढी टीम आहे. तर ऑफकोर्स जेव्हा ते टीमवर्क असतं तेव्हाच ते टीमवर्कची जर इन्व्हॉल्वमेंट असेल सगळ्यांची तरच ते ती सिनर्जी बनते सिनेमाची. फायनली जसं हे म्हणतात की ही इज द कॅप्टन म्हणून त्याच्या हातात कात्री आहे, तसा माझाही कॅप्टन बसलेला आहे ना तिकडे. श्रीहरी साठे हा माझा कॅप्टन आहे, तो माझा डिरेक्टर आहे. त्यामुळे मी काही त्याला पुढे दिलं तर त्याच्याही हातात कात्री आहे. तर त्याच्यामुळे फायनली ते तर झालं, हायरार्की तर आहेच, पण इन्व्हॉल्वमेंट लेवलला इट इज ऑल टीमवर्क. राईट फ्रॉम द गॅफर टू द फोकस पुलर टू द स्मॉलेस्ट म्युझिशियन टू द स्मॉलेस्ट कोरस सिंगर, एव्हरीबडी कम्स टुगेदर अँड मेक्स अ फिल्म. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ सिनेमा की हा सगळ्यांचा एफर्ट जेव्हा एकत्र जातो तेव्हा ती सगळी एनर्जी एकत्र येऊन ती सिनर्जी बनते आणि ती लोक अनुभवतात. नाहीतर काय मग एकट्यानेच करावं ना, कामही करावं, कॅमेराही लावावं, सगळंच करावं ना. तर त्याच्यामुळे यू शुड ऑलवेज इन्व्हाइट. म्हणजे आय ऑलवेज बिलीव्ह इन इन्व्हायटिंग पीपल, सजेशन्स, न्यू आयडियाज. इट्स अ कोलॅबरेशन ऑलवेज. तर त्याच्यामुळे दॅट इज देअर, दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. द म्युझिक इज विथ द डेप्थ. 9 मेला रिलीज होतं 1000ची नोट. ऑल दी बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.